तर पहा मुलांनो, इथे 2.3 मार्क ट्विन हा जो पार्ट आहे तो आपण लर्न केलेला आहे आणि आता ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर घेऊन देखील आपण काय करणार आहोत, तर आपला हा जो पार्ट आहे तो कंप्लीट करणार आहोत. तर बघा मुलांना, आपण घेऊया सर्वात आधी ह्या पाठाची जी ॲक्टिव्हिटी आहे ते आपण इथे घेऊयात. आणि बघा, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे, तर काही क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहेत आणि त्याचे 2 ऑप्शन जे आहे ते आपल्याला इथे दिले जाणार आहे आणि त्याचे योग्य आन्सर जे आहे ते आपल्याला द्यायचे आहेत. तर बघा, जो आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे की द रिअल नेम ऑफ डॅश वॉज सॅम्युअल लॅगन क्लेम्स. आता इथे बघा, जे रिअल नेम होतं ते आपल्याला माहिती आहे काय, ते मार्क टेलर होतं की मार्क ट्वेन होतं. अगदी बरोबर, काय होतं, तर मार्क ट्वेन हे होतं. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की मार्क ट्वेन वेंट टू अ लोकल डॅश शॉप फॉर अ शेव. आता तो शेविंग करण्यासाठी कुठे गेलेला होता ते देखील आपल्याला माहीत आहे. बघा, व्हेजिटेबल की बार्बर. अगदी बरोबर, काय येणार आहे, तर बार्बर हे येणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊया की मेनी डॅश रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड एनी एन्जॉय इवन टुडे. आणि याचं जे आन्सर आहे ते असं असणार आहे अनकोडेड्स किंवा पोएम्स. काय असणार आहे, अगदी बरोबर, अनकोडेड्स हे जे आन्सर आहे ते आपलं अगदी योग्य आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की द यंग मार्क ट्वेन रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय टू डॅश. आता ते कुणाला गुड बाय म्हटले होते, ते मिस्टर स्टोला म्हटले होते की मिसेस स्टोला म्हटले होते. अगदी बरोबर, कुणाला म्हटले होते, तर मिसेस स्टोला म्हणाले होते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की मार्क ट्वेन रिसीव अ लेटर फ्रॉम द एडिटर ऑफ स्मॉल मिझरी न्यूजपेपर. आता हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सांगा पाहू. अगदी बरोबर, कसं आहे, तर फॉल्स आहे. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन इथे घेऊया की फाइंडिंग अ स्पायडर इन अ पेपर इज गुड लक फॉर द रेडर अकॉर्डिंग टू मार्क ट्वेन. मग हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे, काय येणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर, कसं येणार आहे, तर हे जे विधान आहे ते चुकीचं येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेऊयात की मार्क ट्वेन्स बर्थ वॉज हिअर डेड बाय द रिटर्न ऑफ हॉलीज कमेट. आणि इथे ऑप्शन दिलेले आहे ट्रू आणि फॉल्स. मग आपल्याला योग्य ऑप्शन सांगायचं आहे, काय येणार आहे, अगदी बरोबर, काय येणार आहे, तर ट्रू. हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, तर ट्रू आहे. आणि नेक्स्ट आपला जो लास्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेऊया की मार्क ट्वेन डायड इन नोव्हेंबर 1835. आता 1835मध्ये ते मृत्यू पावले होते का. बघा, हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, काय येणार आहे, अगदी बरोबर, कसे, तर हे जे स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे या लेसनचे म्हणजेच 2.3 मार्क ट्वेन या लेसनचे आपण इथे काय घेतलेले आहे, तर ॲक्टिव्हिटीज घेतलेले आहे आणि तुमच्या सगळ्यांचं खूप छान असं योगदान मिळालेलं आहे. जे काही सहभाग तुम्ही घेता क्वेश्चन आन्सरसाठी तो खूप छान आणि अगदी जास्तीचं असं काय आहे, तर योगदान तुमचं आहे. आता गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, तर गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काही जे क्वेश्चन आन्सर आहे ते देखील आपण इथे बघणार आहोत. तर बघा, क्रिकेट हा जो गेम आहे तो आपल्याला सगळ्यांनाच आवडतो, म्हणून यामध्ये पहा आपल्याला काय विचारले जातील, तर प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नाचे इथे आपल्याला काय विचारले जातील, तर 4 ऑप्शन दिले जातील. सगळ्यांनीच काय करायचं आहे, तर खूप छान पद्धतीने सहभाग इथे करायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांचं अगदी योग्य उत्तर द्यायचं आहे. तर बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की मार्क ट्वेन्स बर्थ वॉज हिअर डेड बाय द रिटर्न ऑफ हॉलीज कमेट. आता हे जे स्टेटमेंट आहे बघा, ते नन आहे, ऑल आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे, काय येणार आहे, अगदी बरोबर, कसं येणार आहे, तर ट्रू आलेलं आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊया की मार्क ट्वेन रिसीव अ लेटर फ्रॉम द एडिटर ऑफ अ स्मॉल मिझरी न्यूजपेपर. आणि इथे देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे आणि फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो आहे फॉल्स, सेकंड आहे ट्रू,
थर्ड आहे आपलं नन आणि लास्ट आहे आपलं ऑल. बघा, मार्क ट्वेन रिसीव अ लेटर फ्रॉम द एडिटर ऑफ स्मॉल मिझरी न्यूजपेपर. काय येणार आहे? अगदी बरोबर, फॉल्स हे स्टेटमेंट आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की फाइंडिंग अ स्पायडर इन अ पेपर इज गुड लक फॉर द रेडर अकॉर्डिंग टू मार्क ट्वेन. आता हे देखील स्टेटमेंट कसं आहे ते सांगायचं आहे. सगळ्यांनीच याचं जे आन्सर आहे ते द्यायचं आहे. तर बघा, हे स्टेटमेंट ट्रू आहे, फॉल्स आहे, नन आहे की ऑल आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर, तर हे जे आहे कसं विधान आहे तर फॉल्स आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे मार्क ट्वेन डायड इन नोव्हेंबर 1835. आपल्याला पर्याय दिलेला आहे बघा, ऑल, नन, ट्रू आणि फॉल्स. काय येणार आहे? अगदी बरोबर, तर फॉल्स आलेलं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने इथे काय केलेलं आहे तर सहभाग घेतलेला आहे आन्सर देण्यासाठी. आणि आता आपण काय करूया तर 2.3 मार्क ट्वेन हे जे आपलं प्रकरण आहे त्या प्रकरणावरती आपण हे जे प्रकरण आहे ते लर्न केलेलं आहे, त्याच्या ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे, तसेच गेमच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण शिकलेलो आहोत. आता त्याच्यावरती आपण काय करणार आहोत तर टेस्ट देखील घेणार आहोत. तर बघा, आपण घेऊयात छोटीशी टेस्ट. तर पहा मुलांनो, मार्क ट्वेन रिसीव अ लेटर फ्रॉम द एडिटर ऑफ स्मॉल मिझरी न्यूजपेपर. आणि इथे आपल्याला असं सांगायचं आहे की हे फॉल्स आहे, ट्रू आहे, ऑल आहे की नन आहे? सांगा पाहू, योग्य ऑप्शन काय येणार आहे? अगदी बरोबर, काय येणार आहे तर फॉल्स येणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे मार्क ट्वेन डाईड इन नोव्हेंबर 1835. ऑप्शन आहेत ऑल, नन, ट्रू आणि फॉल्स. काय येणार आहे? अगदी बरोबर, तर हे जे सेंटेन्स आहे मार्क ट्वेन डाईड इन नोव्हेंबर हे कसं आहे तर फॉल्स आहे. अगदी बरोबर, तुम्ही सगळ्यांनी जे आन्सर आहे ते दिलेलं आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की मार्क ट्वेन्स बर्थ वॉज हेअरडेड बाय द रिटर्न ऑफ हॉलीज कनेक्ट. आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन आहे. पहिला बघा, जो आहे आपला ऑप्शन तो असा आहे की नन, ऑल, ट्रू आणि जो शेवटचा आहे तो आहे फॉल्स. मग काय योग्य आन्सर असणार आहे? अगदी बरोबर, हे जे आहे मार्क ट्वेन बर्थ वॉज हेअरडेड बाय द रिटर्न ऑफ हॉलीज हे जे आन्सर आहे ते कसं आहे तर ट्रू आहे. आणि पुढचा जो क्वेश्चन आहे मुलांना तो आपण घेऊयात की फाइंडिंग अ स्पायडर इन पेपर इज गुड लक फॉर द रीडर अकॉर्डिंग टू मार्क ट्वेन. आणि हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे, फॉल्स आहे, नन आहे की ऑल आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर, कसं आहे तर हे जे सेंटेन्स आहे ते आहे फॉल्स. म्हणून आपण फॉल्सवरती काय करणार आहोत, टिक करणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपण जी टेस्ट आहे, अगदी छोटीशी टेस्ट आपण ह्या ज्या टॉपिकवरती घेतलेली आहे ज्याचं नाव काय आहे? अगदी बरोबर, 2.3 मार्क ट्वेन हे आहे ह्या चॅप्टरचं नाव. आणि इथे बघा, आपण ह्या चॅप्टरचं हे जे चॅप्टर आहे ते आपण लर्न केलेलं आहे. आणखी काय केलेलं आहे? अगदी बरोबर, त्याच्या ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत. तसेच आपण त्या गेमच्या आधारे देखील काय केलेलं आहे, काही क्वेश्चन आन्सर आपण दिलेले आहेत. तसेच टेस्टमध्ये देखील सगळ्यांनीच टेस्ट जी आहे ती अतिशय उत्कृष्ट, खूप छान, सुंदर पद्धतीने दिलेली आहे. आता आपण काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते देखील काय करणार आहोत तर इथे त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण इथे घेणार आहोत. तर बघा, पहिला जो आपला क्वेश्चन आहे तो आपण इथे आधी पाहूया. तर बघा, डाईड ट्वेन टेल द बार्बर हू ही वॉज वाय. आता आपल्याला माहिती आहे की जो बार्बर आहे तो त्यांनी काय विचारलेलं होतं की तुम्ही कोण आहात, तुम्ही या शहरात का आला आहात? तर ट्वेन डिड नॉट टेल द बार्बर who he was because he didn't want to disclose his identity. बघा, त्यांनी बार्बरला सांगितलं नाही की ते स्वतः कोण आहेत तर मार्क ट्वेन आहेत, कारण त्यांना त्यांची जी आयडेंटिटी आहे ती काय करायची नव्हती, सांगायची नव्हती. मग बट he told him that it was first visit to that town. का? कारण त्यांची पहिलीच वेळ होती ह्या शहरातली. हे ते कुणाला सांगत होते तर बार्बर यांना सांगत होते. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे की वॉज अ ट्वेन पर्टिक्युलर अबाउट हाऊ ही ड्रेस्ड वेन ही वॉज विजिटिंग फ्रेंड्स. आणि बघा, आपण आन्सर देखील घेतलेला आहे की यस, ट्वेन वॉज पर्टिक्युलर अबाउट हिज ड्रेस बिकॉज when Mrs. Stowe saw him without
एनी कॉलर अँड टाय शी वॉज सरप्राईज्ड. बघा, ते टाय न घालता, पुन्हा तो जो काही आपण म्हणतो ना अतिशय व्यवस्थित गणवेश न घालता त्या कोण आलं होतं, तर हे जे मार्क ट्वेन आहे ते तेव्हा यंग होते आणि ते आलेले होते. मग आहे हे डिसअप्रूव्ह हिज ड्रेसिंग. इट शोज दॅट ही वॉज ऑलवेज इन फॉर्मल पर्टिक्युलर ड्रेस. त्यांचा जो ड्रेस आहे तो नेहमी कसा असायचा, तर फॉर्मल असायचा. अतिशय वेगळं आगळं असं काही नसायचं, अगदी फॉर्मल कपड्यांमध्ये ते येत असायचे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण बघूयात की डिस्क्राईब मार्क ट्वेन. त्याचा आन्सर बघा आपण इथे घेतलेला आहे. डिस्क्राईब मार्क ट्वेन म्हणजेच मार्क ट्वेन वॉज अ पॉप्युलर अमेरिकन रायटर. ते कोण होते, तर अमेरिकनमधले खूप मोठे प्रसिद्ध असे लेखक होते. हू वॉज फेमस फॉर हिज ह्युमेरियस स्टोरीज. त्यांच्या ज्या विनोदी कथा आहेत त्या खूप फेमस होत्या. तसेच नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स, जसे की इतर जे काही ग्रंथ आहेत किंवा साहित्य आहेत ते देखील काय होते, त्यांचे खूप फेमस होते. नंतर आहे मेनी अँड रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड अँड एन्जॉय इव्हन टुडे. आता त्यांच्या कथाच अशा होत्या की त्या कोणीही काय करणार होतं की त्यांच्या कथा ऐकून, त्यांचं साहित्य ऐकून नेहमी कसे असायचे, तर खूप हॅपी असायचे. ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लॅबरेटरी इक्वॅलिटी अँड फ्रॅनेटली. म्हणजेच बघा, त्यांना काय आवडायचं, तर समानता, बंधुता, मानवतावाद हे त्यांचे आवडते काय होते, तर गुण होते. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की वॉज ट्वेन पर्टिक्युलर अबाउट वॉट वर्ड्स ही यूज्ड. आणि त्यासाठी बघा हे आपण आन्सर घेतलेला आहे की यस, ट्वेन वॉज व्हेरी मच पर्टिक्युलर अबाउट वॉट वर्ड्स ही यूज्ड. आणि आपण नेक्स्ट जो क्वेश्चन घेतलेला आहे तो आहे की डू यू थिंक ट्वेन अप्रूव्ड ऑफ स्पेलिंग रिफॉर्म्स? गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. आणि त्याचा आन्सर जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की ट्वेन प्रपोज डिफरंट प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग्स. आता त्यांनी ज्या काही इंग्लिशच्या स्पेलिंग जे आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. ही वॉन्टेड टू कन्वे दॅट फर्दर चेंजेस अँड रिफॉर्मेशन इन इंग्लिश स्पेलिंग्स वुड बी हार्मफुल फॉर द लँग्वेज. आता काही असे वर्ड्स होते की त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, तर इतर जे वर्ड्स आहेत ते तुम्ही यूज करण्यामध्ये घ्या. मग सो आय थिंक ही डिड नॉट अप्रूव्ह ऑफ स्पेलिंग रिफॉर्म्स. हे जे आहे स्पेलिंगविषयी म्हणजे काही वर्ड्स जे आहे त्याऐवजी तुम्ही काय करा, तर इंग्लिश जे आहे ते सोपी जाईल म्हणून तुम्ही काही वर्ड्स जे आहे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे चेंज करा, असं त्यांनी काय केलेलं आहे, तर हा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेतलेला आहे की वाय वॉज हेनरी इर्विंग आस्किंग मार्क ट्वेन द सेम क्वेश्चन्स अगेन अँड अगेन. आपण बघा एक्सप्लेन करताना बघितलेलं आहे की इर्विन जे आहे ते सारखं म्हणायचे की नक्की तू ही गोष्ट ऐकलेली आहेस का. म्हणून बघा आपण त्याचं जे आन्सर आहे ते देखील इथे घेतलेलं आहे की वाईल टेलिंग अ ह्युमरियस स्टोरी टू मार्क ट्वेन. आता ही जी स्टोरी आहे, विनोदी कथा, ही मार्क ट्वेनचीच होती, पण त्यांना माहिती नव्हतं कुणाला, इर्विनला, की ही जी स्टोरी आहे ती कुणाची आहे, मार्क ट्वेनची आहे. म्हणून ते काय करत होते, तर या स्टोरीबद्दल मार्क ट्वेनला सांगत होते. मग बघा, हेनरी इर्विंग नोटीस हिज फ्रेंड्स फेस. ते काय करायचे, नेहमी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचे आणि मग तिथे स्टॉप व्हायचे आणि पुन्हा त्यांना म्हणायचे, काय रे तू ही कथा ऐकलेली आहेस का. असा जो प्रश्न आहे तो पुन्हा काय करायचे, इर्विन हे मार्क ट्वेनला विचारायचे. मग ही नोटिस्ड सम अननाउन गेस्चर ऑन हिज फेस. ते नेहमी त्यांचं जे फेस आहे ते गेस्ट करायचे आणि नक्कीच ही कथा तुझी आहे का, ही कथा तुझी आहे का, सारखे त्यांना विचारत असायचे. मग थिंकिंग ही माइट हॅव हर्ड द स्टोरी, हेनरी वॉज रिझर्विंग वेदर मार्क ट्वेन हॅड heard the story or not, so to make it sure he was asking the same questions again and again.
आता या स्टोरीवरती पुन्हा जे मार्क ट्वेन आहे ते काय सांगायचे की मी ही स्टोरी ऐकलेली नाही, पण शेवटी त्यांनी काय सांगितलेलं आहे की मी एकदा खोटं बोलू शकतो, दोनदा खोटं बोलू शकतो, पण मी तिसऱ्यांदा खोटं बोलू शकणार नाही. ही स्टोरी मी ऐकलेली नाही आहे, तर ही स्टोरी मी स्वतः लिहिलेली आहे. अशी कबुली जी आहे ती कुणी दिलेली आहे, तर मार्क ट्वेनने दिलेली आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट डिड मार्क ट्वेन प्रपोज, व्हॉट वॉज हिज प्लॅन ॲट द इयर 612. तो प्लॅन जो आहे तो आपण इथे घेतलेला आहे. बघा, मार्क ट्वेन प्रपोज अ प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. कशामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची होती त्यांना, तर इंग्लिश स्पेलिंगमध्ये. ॲट इयर 612 हिज प्लॅन वॉज मॉडिफाईंग vowels and the remaining voiced and unvoiced consonants. आता त्यांना काय करायचं होतं, तर 6 ते 12 वयोगटातील जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी काही स्पेलिंग ज्या आहे त्यांनी इम्प्रूव्हमेंट करायच्या ठरवल्या होत्या. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की हाऊ डिड ट्वेन एक्सप्लेन द स्पायडर इन द पेपर, व्हॉट डिड ही वॉन्ट टू हायलाइट. आणि बघा, आपण त्याचं जे आन्सर आहे ते देखील इथे घेतलेलं आहे. आणि ते असं आहे की ट्विन एक्सप्लेन दॅट द स्पायडर वॉज ऑन द पेपर टू सी विच मर्चंट वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग. बघा, जसं तो स्पायडर आहे तो न्यूजपेपरमध्ये का आलेला आहे की तो काय बघत आहे की ॲड बघत आहे. कसली ॲड, की ह्या स्पायडरसाठी कुठली अशी एक जागा आहे का जिथे मी काय करू शकेल, तर माझं जे जाळं आहे ते विणू शकेल. सो दॅट ही कुल्ड गो टू दॅट स्टोर, स्पिन हिज वेब अक्रॉस द डोर अँड लीड अ लाईफ ऑफ. त्यांची जी लाईफ आहे ती कशी व्हावी, अनडिस्टर्ब व्हावी. कुणाची, तर जो कोळी आहे, जो स्पायडर आहे त्याची. पीस आफ्टरवर्ड्स, म्हणजे एखादी जर कोळ्याला म्हणजेच स्पायडरला जर जागा मिळाली कुठल्याही एका कोपऱ्यात जी कशी असणार आहे, त्याची कायमस्वरूपी असणार आहे. हीच ॲड जी आहे तो कोळी काय करत आहे, स्पायडर काय करत आहे, तर त्याच्या न्यूजपेपरमध्ये बघत आहे. ही वॉन्टेड टू हायलाइट दॅट देअर वॉज नो लॉजिकल रिझन बिहाइंड सस्पेन्शन्स ॲज द स्पायडर जस्ट हॅपन टू बी देअर ऑन द न्यूजपेपर बाय चान्स. बघा, तो बाय चान्स कशामध्ये आलेला होता, तर न कळतो तो स्पायडर जो आहे त्या न्यूजपेपरमध्ये आला असेल. पण विनोद म्हणून जे मार्क ट्वेन आहे ते काय म्हणत आहे की तो बघत आहे की या न्यूजपेपरमध्ये एखादी जाहिरात असेल की आमच्यासाठी इथे कुठली तरी काय असेल, एखादी फिक्स जागा असेल जेणेकरून आम्हाला काय होईल, इकडनं कोणीही काढू शकणार नाही. मग ही ऑल्सो वॉन्टेड टू हायलाइट दॅट वी शुड नॉट बिलीव्ह इन सस्पेन्शन्स. म्हणजेच त्यांना असं वाटलेलं आहे, कुणाला अगदी विनोदशीर असे ते सांगत आहे की बघा एक अशी जागा. तर आता सडनली जो स्पायडर आहे तो एखाद्या न्यूजपेपरमध्ये काय करू शकतो, जाऊ शकतो. पण त्यांनी त्याच्यावरती खूप छान असा विनोद केलेला आहे की तो काय करत आहे, कायमस्वरूपी त्याच्यासाठी जागा शोधत आहे. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेऊया की विच एपिसोड शोज दॅट मार्क ट्वेन डिड नॉट बिलीव्ह इन सस्पेन्शन्स. त्याचं जे आन्सर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा, जे आन्सर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की अ लेटर वॉज रिसीव्ह बाय मार्क ट्वेन फ्रॉम अ रीडर आस्किंग हिम वेदर फाइंडिंग अ स्पायडर इन हिज पेपर प्रोटेक्टेड गुड ऑफ बॅड लक. म्हणजेच त्यांनी काय विचार केलेला की जे काय आपण म्हणतो ना की एखादे शुभ शकून कसा होतो किंवा अपशकून कसा होतो, तर ह्या न्यूजपेपरमध्ये काय आलेलं आहे, एक स्पायडर आलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, हा अपशकून झालेला आहे. ही तर कुठली गोष्ट झालेली आहे, तर बॅड. तर ही जी गोष्ट आहे ती कशी झालेली आहे, तर एक
बॅड जी आपण म्हणतो एक नकारात्मक गोष्ट जी आहे ती आता घडेल असं यांचं सुद्धा मान्य होतं. बघा, जसे की आपल्या भारतातच नाही तर इतर परप्रांतीय देशामध्ये सुद्धा अशा ज्या शकून शुभशकून बॅड किंवा गुड ज्या काही थिंकिंग आहे ते त्यांच्या देशामध्ये सुद्धा होतं. म्हणून जेव्हा तो कोळी किंवा स्पायडर त्या न्यूजपेपरमध्ये सापडला तेव्हा ते काय म्हणत आहेत की आता नक्कीच काय होणार आहे, अपशकून होणार आहे. मग हिज रिप्लाय टू द रीडर शोज दॅट ही डिड नॉट बिलीव्ह इन suspicions where he should take such situation humorously. आता ही जी गोष्ट आहे ही शकून किंवा अपशकूनची नाही आहे. तर अचानक काय होऊ शकतं, तर एखादा स्पायडर एखादा न्यूजपेपरमध्ये येऊ शकतो किंवा न्यूजपेपरवरती तो पडला असेल, मग याच्यामध्ये शकून किंवा अपशकून मानण्याचं काहीही इथे गोष्ट नाही आहे. म्हणूनच मार्क ट्वेन यांनी काय केलेलं आहे, तर एक विनोद केलेला आहे की तो स्पायडर जो आहे तो काय करत आहे, तर त्याच्या स्वतःसाठी एखादी जागा त्या न्यूजपेपरमध्ये अवेलेबल आहे की नाही किंवा आमच्यासाठी इतरत्र जागा ठेवलेली आहे की नाही, म्हणून तो काय करत आहे, तर जाहिरात बघत आहे ह्या न्यूजपेपरमध्ये, म्हणून तो आलेला आहे. असा जो विनोद आहे तो इथे झालेला आहे. तर बघा, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की हू वॉज टेलिंग द स्टोरी. आपल्याला माहीत आहे की स्टोरी कोणी म्हटलेली आहे की हेनरी इर्विंग यांनी. हू वॉज टेलिंग द स्टोरी, जी स्टोरी आहे विनोदी कथा आहे ते कोण म्हणत होतं, तर हेनरी इर्विंग हे म्हणत होते. हा मुलांना अशा प्रकारे आपले हे जे क्वेश्चन आन्सर आहे ते इथे कंप्लीट झालेले आहे. म्हणजेच आपला हा जो लेसन आहे 2.3 मार्क ट्वेन हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे, गेमच्या माध्यमातून हा लेसन आपण समजून घेतलेला आहे. तसेच आपण त्यावर टेस्ट देखील घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर देखील त्याची प्रॅक्टिस देखील आपण इथे घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो लेसन आहे 2.3 मार्क ट्वेन हा आपला इथे कंप्लीट झालेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.